हॅलो गाईज. सो आपलं चालू आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. त्याच्यामधले आपले एक्सरसाइज चालू आहे 3.1 आणि त्यामधले काही क्वेश्चन्स आपण बघतोय. तर पहा, आजचा पहिला क्वेश्चन काय आहे आपल्याकडं. आता फर्स्ट क्वेश्चन आहे आपला इंटिग्रेशन ऑफ इव्हॅल्युएट म्हणून आहे क्वेश्चन. आपण जे काल सॉल्व्ह केले त्याच्या समोरचे क्वेश्चन्स आहे ते इंटिग्रेशन ऑफ sin x divided by 1 plus sin x into dx. Okay. सो गाइज, हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये फक्त sin x चा कोणता फॉर्म्युला आहे का आपल्याकडे? ऑफकोर्सली नाहीये. 1 प्लस साइन एक्स चा नाही आपल्याकडे फॉर्म्युला. मग आपण काय करणार तर लक्ष द्यायचं. सोल्युशन लेट I is equals to integration of sin x divided by 1 plus sin x into dx. ज्यावेळेस डिवायडेड मध्ये 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स, लक्षात घ्या, 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स डिवायडेड मध्ये आलं की त्यावेळेस त्याला रॅशनलायझेशन सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करणार? साइन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स इंटू dx. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. साइन एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस साइन एक्स होल डिवायडेड बाय 1 plus sin x in another bracket 1 minus sin x into dx. इंटिग्रेशन ऑफ sin x into 1 किती मिळणार आहे? sin x minus sin x into sin x sin square x whole divided by a plus b a minus b a plus b a minus b a square minus b square into dx. a plus b a minus b a square म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 minus b चा स्क्वेअर म्हणजे sin square x, राईट आहे. ओके. सो गाईज, आता काय करणार आपण? हे साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स ॲज इट इज ठेवलं. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स ला काय लिहिता येतं आपल्याला? कॉस स्क्वेअर एक्स इंटू dx बाय युझिंग द फंडामेंटल आयडेंटिटी. माहिती आहे तुम्हाला, ते जास्त वेळ मी खेळत नाही बसत त्याच्यासोबत. ओके. देन नेक्स्ट काय येणार? So therefore I is equals to integration of cos square x ने प्रत्येकाला सेपरेट डिवाइड करा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये sin x बाय cos square x मायनस sin square x बाय cos square x ब्रॅकेट क्लोज इंटू dx. इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये cos square x आहे तर दोन्हीला सेपरेट करा. sin x बाय cos x इंटू 1 बाय cos x. कारण याचं डायरेक्टली इंटिग्रेशन निघणार नाहीये, मग तुम्हाला याला सिम्प्लिफाय करणं आहे. साइन एक्स बाय कॉस स्क्वेअर एक्स आहे, त्याला कॉस एक्स इंटू कॉस एक्स लिहिलं. साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर ला काय लिहिता येते रे? टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्लोज इंटू dx. सो साइन बाय कॉस ला टॅन आणि 1 बाय कॉस ला सेक, म्हणजे इथं लिहायचं सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस. आता टॅन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्टली निघणार आहे का? नाही. मग टॅन स्क्वेअर एक्सला आपल्याला ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहायला लागणार सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्लोज इंटू dx. म्हणजे आता इंटिग्रेशन निघत नाही ना टॅन स्क्वेअर एक्स डायरेक्टली, तर त्याला बाय फंडामेंटल आयडेंटिटीने सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये. का? कारण त्याच्या अगोदर मायनसचा साइन आहे. सो I is equals to integration of sec x into tan x into dx minus integration of sec square x into dx minus into minus plus integration of 1 into dx. So therefore I is equals to sec x into tan x integration sec x, sec square x integration tan x, 1 चा integration x plus c. राईट आहे गाईज? ओके. तर या पद्धतीने आपल्याला त्याला काय करायचं? सॉल्व्ह करायचं. लक्ष झालं तुम्हाला? काय अडचण आहे याच्यामध्ये? आहे का? नाही. चला, घ्या स्क्रीनशॉट घ्या.
कधी असं डिवायडेड मध्ये 1 प्लस साइन एक्स आलं किंवा 1 मायनस साइन एक्स तर रॅशनलाइज करायचं. प्लस असलं की मायनस न मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर डिनोमिनेटरला आणि मायनस असेल तर प्लस न मल्टिप्लाय करायचं. नेक्स्ट वनची मी फक्त आयडिया देतो तुम्हाला, सॉल्व तुम्हालाच करायचंय. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ, इकडे घेऊया थोडं, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ tan x by sec x plus tan x into dx. राईट आहे. आता याला सॉल्व करायचंय. डायरेक्टली काय सॉल्व करता येत नाही, मग काय करणार आपण, कारण tan x चा कोणता डायरेक्टली फॉर्म्युला नाहीये, sec x प्लस tan x चा नाहीये. इंटिग्रेशन ऑफ tan x डिवायडेड बाय sec x प्लस tan x इंटू काय रे dx. राईट आहे. इंटिग्रेशन ऑफ tan x ला काय लिहिणार तुम्ही, sin x बाय cos x होल डिवायडेड बाय sec x ला लिहायचं 1 बाय cos x, tan ला लिहायचं sin x बाय cos x इंटू dx. इथं काय लिहिणार आपण, sin x बाय cos x होल डिवाइड बाय, दोन्हीचा छेद समान आहे, अंशाची बेरीज करा, 1 प्लस sin x बाय cos x इंटू dx. हे cos cos काय झालं, कॅन्सल. इंटिग्रेशन ऑफ sin x बाय 1 प्लस sin x इंटू dx. बरोबर आहे. आता जसं सॉल्व केलं आपण बाय युजिंग रॅशनलायझेशन, 1 प्लस sin x होतं तर 1 मायनस sin x ने मल्टिप्लाय करायचं आणि पुढे याच्या अगोदर जो प्रॉब्लेम सॉल्व केला त्याच पद्धतीने त्याला काय करायचं, सॉल्व करायचं. मी तेवढंच सांगतोय. त्याच्या पुढचा नेक्स्ट पार्ट, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 1 प्लस sin 2x इंटू dx. आता पाहायचं याला सॉल्व कसं करायचं आपल्याला, काय नाही ते थोडं लक्ष द्यायचं. गाईज 1 प्लस साइन 2x आहे, हे डिवायडेड मध्ये पाहिजे, म्हणजे असला असतं त्याला रॅशनलाइज वगैरे काहीतरी केलं असतं आपण, पण 1 प्लस साइन 2x डायरेक्ट न्यूमरेटरला आहे, त्याच्या डिनोमिनेटरला काहीच नाहीये. मग याला सॉल्व कसं करायचं आपल्याला, सोल्युशन लेट I is equals to integration of root of 1 plus sin 2x into dx. So root of 1 plus sin 2x आहे, तर 1 plus sin 2x डायरेक्टली कोणताच फॉर्म्युला नाहीये, मग आपल्याला याची फोड करून सॉल्व करायचंय. 1 ला काय लिहिणार तुम्ही, तर 1 चा फॉर्म्युला आहे sin square x प्लस cos square x आणि sin 2x ला तुम्हाला लिहिता येते 2 sin x इंटू cos x इंटू dx. इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये sin square x प्लस 2 sin x इंटू cos x प्लस cos square x इंटू dx. इंटिग्रेशन मध्ये a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर, त्याला लिहायचं sin x प्लस cos x होल स्क्वेअर इंटू dx. स्क्वेअर रूट स्क्वेअर गेट कॅन्सल, तर ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहतं इथं, sin x प्लस cos x इंटू dx. राईट आहे. तर इंटिग्रेशन मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ प्रत्येकाला सेपरेट द्या किंवा डायरेक्टली आणा. 1 प्लस साइन 2x डायरेक्टली फॉर्म्युला नाहीये, 1 ला sin square x प्लस cos square x, sin 2x ला 2 sin x इंटू cos x, sin square x as it is, so 2 sin x इंटू cos x नंतर प्लस cos square x. सर्व टर्म्स पॉझिटिव्ह आहेत, कोणती कुठे लिहिली तरी काही अडचण नाहीये. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, a प्लस b होल स्क्वेअर, स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल, sin x प्लस cos x, sin x इंटिग्रेशन माइनस cos x आणि cos x इंटिग्रेशन sin x प्लस c. टेक द स्क्रीनशॉट गाइज, हा सॉल्व करायचा संपूर्ण.
चला नेक्स्ट पहा. तुमच्या आग्रहास्तव आपण इंटिग्रेशन रिपीट करतोय आणि खूप चांगल्या प्रकारे तुमचा रिस्पॉन्स आहे, असाच राहू द्या, काय अडचण येणार नाही आपल्याला. तुम्ही चांगला अभ्यास केल्यावरती काही प्रॉब्लेम नाही आहेत, कुठंच काही काळजी नसणार आहे आपल्याला. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस 2x इंटू dx असं दिलेलं आहे. तर 1 मायनस कॉस 2x, हे बघा 1 मायनस कॉस 2x 1 प्लस कॉस 2x याचे फॉर्म्युलेज आहेत आपल्याकडं. फक्त 1 मायनस साइन 2x 1 प्लस साइन 2x याचे फॉर्म्युले नाही. तर 1 प्लस साइन 2x 1 मायनस साइन 2x आलं की त्याला म्हणजे त्या 1 चा वेगळा फॉर्म्युला आणि साइन 2x चा वेगळा यूज करायचा. पण याच्यामध्ये 1 मायनस कॉस 2x आहे, याचा डायरेक्टली आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आपला काय फॉर्म्युला हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. लेट I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस 2x इंटू dx. रूट ऑफ 1 मायनस कॉस 2x चा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर x इंटू dx. रूट 2 वेगळं घेतलं आणि स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कटलं तर काय मिळालं इथं साइन x इंटू dx. रूट 2 ला बाहेर काढलं, साइन x इंटिग्रेशन काय मिळतंय मायनस कॉस x प्लस c. सो देअरफॉर I इज इक्वल्स टू मायनस रूट 2 इंटू कॉस x प्लस c. ओके, झालं गाईज, काय अवघड नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट वन बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 4x इंटू कॉस ऑफ 3x इंटू dx. सो गाईज आता मला सांगा डायरेक्टली साइन 4x इंटू कॉस ऑफ 3x इंटू dx. आपल्याकडे डायरेक्टली या दोन्हीला सिम्प्लिफाय करायचं म्हणजे याचं डायरेक्टली इंटिग्रेशन काढता येते का? ऑफकोर्सली नाही येणार. का नाही येणार? कारण इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, बरोबर आहे, त्यामुळे डायरेक्टली सॉल्व्ह करता येत नाही. मग याला पहिले आपल्याला बाय आपल्याला जे काही फॉर्म्युलेज येतं आपले फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेज ते त्याचा यूज करून आपल्याला त्याला सिम्प्लिफाय करायचे. ते म्हणणार सर कसं करायचं, थोडं लक्ष द्यायचं. आता सोल्युशन लेट I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन 4x इंटू कॉस ऑफ 3x इंटू dx. आता फॉर्म्युल्यानुसार याला सॉल्व्ह करणं आहे आपल्याला. आपला फॉर्म्युला काय सांगतो 2 sin a इंटू कॉस b 2 sin a इंटू कॉस b असं पाहिजे. इथं 2 पाहिजे पण नाहीये, मग 2 न भागलं आणि 2 न गुणलं. साइन ऑफ 4x इंटू कॉस ऑफ 3x इंटू dx म्हणजे 2 ची ऍडजस्टमेंट केली आपण, राईट आहे. हे 1/2 ऍज इट इज ठेवलं, आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ 2 sin a इंटू कॉस b चा आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 sin a इंटू कॉस b. तर फॉर्म्युला आहे sin a प्लस b 4x प्लस 3x sin a प्लस b प्लस sin of a minus b. A means that 4x minus 3x bracket close into dx. डायरेक्ट करून इथे मेन्शन करतो फॉर्म्युला मी 2 sin a into cos b is equals to sin a plus b plus sin of a minus b. So 2 sin a into cos b sin a plus b plus sin of a minus b. समजलं? ओके गाईज, तर काय अवघड आहे का याच्यामध्ये? असं काहीच नाहीये, सोपं आहे, फक्त आपलं डोकं चाललं पाहिजे, दुसरं काही नाहीये. ठीक आहे, झालं. मग काय हे 1/2 इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट सोडायचं ना 4x प्लस 3x 7x साइन ऑफ 7x प्लस साइन ऑफ x इंटू dx. हे 1/2 ऍज इट इज ब्रॅकेटच्या आतमध्ये सरळ आता डायरेक्ट सॉल्व्ह करूयात आपण. ब्रॅकेटच्या आतमध्ये याला इंटिग्रेशन सेपरेट याला इंटिग्रेशन सेपरेट दिलं तर साइन 7x इंटिग्रेशन काय मिळतंय मायनस कॉस ऑफ 7x डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x चा 7 साइन x इंटिग्रेशन मायनस कॉस x ब्रॅकेट क्लोज प्लस c. जास्त खेळत बसायचं नाही, ते ब्रॅकेट सोडायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. इथे बरेच जण त्या ब्रॅकेटमुळे प्रॉब्लेम क्रिएट करतात. इथे ब्रॅकेट नाही दिले की सगळेच मार्क गेले आपले.
सो याला एक्स म्हणलं तर साइन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ 7x डिवाइडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x 7 साइन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस 6. दॅट्स ऑल गाइस. कधी लक्षात ठेवायचं साइन ए इंटू कॉस बी. तर 2 साइन ए इंटू कॉस बी साइन ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. हे 1/2 बाहेर ठेवले की स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये सिम्प्लिफिकेशन करायचं. टेक द स्क्रीनशॉट. ओके. सो गाइज नेक्स्ट पहा. आता साइन क्यूब एक्स आणि कॉस क्यूब एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्टली निघतंय का? नाही. साइन क्यूब कॉस क्यूब टॅन क्यूब कॉट क्यूब साइन स्क्वेअर एक्स बाय 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. त्यानंतर आणखीन कोणाचं निघत नाही म्हणलं मी तुम्हाला. हा लॉगॅरिथमिक फंक्शनचं एक निघत नाही. साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर कॉट स्क्वेअर साइन क्यूब कॉस क्यूब टॅन क्यूब आणि साइन स्क्वेअर एक्स बाय 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि लॉगॅरिथमिक याचं इंटिग्रेशन डायरेक्टली निघत नाही. ओके. ठीक आहे. नेक्स्ट पहा. So guys, आज the next problem. Evaluate integration of sin cube x into dx. तर मुलांनो sin cube आणि cos cube तर डायरेक्टली इंटिग्रेशन निघत नाही. मग सॉल्व्ह करायचं काय करायला लागणार आपल्याला? थोडं व्यवस्थित लक्ष द्यायचं. सोल्युशन लेट I is equals to integration of sin cube x into dx. sin cube x इंटिग्रेशन डायरेक्टली निघत नाही. मग बाय फॉर्म्युलाने त्याला सिम्प्लिफाय करावं लागणार. काय फॉर्म्युला मुलांनो? साइन 3 थीटाचा फॉर्म्युला आहे सो गाइज पेरेंट्स आले होते त्यासाठी केलतो मी. सो साइन क्यूब एक्स इंटू डीएक्स आहे बाय फॉर्म्युला. साइन क्यूब एक्स डायरेक्टली इंटिग्रेशन निघत नाही. मग साइन 3 थीटाच्या फॉर्म्युल्याने त्याला सिम्प्लिफाय करायचं. साइन 3 थीटा इज इक्वल्स टू
3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा हा फॉर्म्युला आहे. मग साइन क्यूब थीटा इज इक्वल्स टू काय अरेंज करता येईल ते पाहायचं. हे मायनस इकडे शिफ्ट करून घ्या, हे मायनस इकडे शिफ्ट करून घ्या आणि हे इकडे शिफ्ट करून घ्या. म्हणजे काय मिळणार 4 साइन क्यूब थीटा इज इक्वल्स टू 3 साइन थीटा मायनस साइन 3 थीटा. सो देअरफॉर साइन क्यूब थीटा इज इक्वल्स टू 4 गुणाकारातले भागाकारामध्ये 3 साइन थीटा मायनस साइन 3 थीटा डिवायडेड बाय 4. म्हणजे साइन क्यूब थीटाला तुम्हाला असं लिहिता येते बाय युजिंग दिस फॉर्म्युला आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. मग साइन क्यूब एक्स ला काय लिहिता येईल 3 साइन एक्स मायनस साइन 3x होल डिवायडेड बाय 4 इंटू dx. राइट आहे. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 न प्रत्येकाला डिवाइड करा. 3 साइन एक्स बाय 4 मायनस साइन 3x बाय 4 ब्रॅकेट क्लोज इंटू dx. राइट आहे. प्रत्येकाला इंटिग्रेशन सेपरेट द्या. बरं इंटिग्रेशन सेपरेट दिलं तर 3 बाय 4 ही कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मला काय करायचं पहिले बाहेर काढून घ्यायचं. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू dx मायनस 1 बाय 4 ला बाहेर काढून घ्या. इंटिग्रेशन ऑफ साइन 3x इंटू dx. So 3 by 4 sin x integration minus cos x minus 1 by 4 sin 3x minus cos of 3x by derivative of 3x 3 plus 3. सर्वांचं इंटिग्रेशन निघल्यावरती द्यायचं प्लस 3. So minus 3 cos x by 4 minus into minus plus cos of 3x by 12 plus 3. किंवा याच्यातनं तुम्ही 1 by 4 कॉमन 1 by 4 कॉमन काढलं तरी चालते, काही अडचण नाही. हा झाला साइन क्यूब एक्स. दिसलं की साइन क्यूब एक्स साठी साइन 3 थीटाचा फॉर्म्युला यूज करून सिम्प्लिफाय करायचं आणि कॉस क्यूब एक्स दिसलं की कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह करायचं. घ्या स्क्रीनशॉट घ्या. हे पूर्ण आपण ट्रिग्नॉमेट्रीचं बघतोय. ट्रिग्नॉमेट्रिक झालं की नंतर वेगळ्या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ना त्याच्यावरती डिस्कस करूयात. क्वेश्चन नंबर 3 जो आहे 3.1 मधला तो पहिला जो तुमचा इंटिग्रेशन होता का त्याला खूप कमी केलंय आता त्यांनी. म्हणजे पहिले 580 प्रॉब्लेम होते त्या इंटिग्रेशन मध्ये, आता कमी झाले टोटल. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ cos cube x into dx. हे लेक्चर व्यवस्थित पाहून घ्यायचा. इंटिग्रेशन ऑफ cos cube x into dx तर डायरेक्टली सॉल्व्ह करता येत नाही. बाय फॉर्म्युला सिम्प्लिफाय करायला cos 3 थीटा इज इक्वल्स टू 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा. राईट आहे. ह्याचे कॉस क्यूब थीटाला अरेंज करायचं आपल्याला, ते पॉझिटिव्ह आहे. जागेवर ठेवा, ह्याला इकडे शिफ्ट करून घ्या. सो देअरफॉर कॉस ऑफ 3 थीटा प्लस 3 cos थीटा इज इक्वल्स टू 4 cos क्यूब थीटा. ज्याला फॉर्म्युले हे पार्ट आहेत ना तर काहीच नाही, त्यांनी डायरेक्ट जर लिहिले तरी चालते, काय अडचण नाही. हे 4 गुणाकारातले इकडे भागाकारामध्ये cos ऑफ 3 थीटा प्लस 3 cos थीटा होल डिवायडेड बाय 4 इज इक्वल्स टू cos क्यूब थीटा. लक्ष झालं. झालं मग काय. सो देअरफॉर आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ cos क्यूब एक्स ला काय लिहिता येते cos 3x प्लस 3 cos x होल डिवायडेड बाय 4 इंटू dx. राईट आहे. 4 न प्रत्येकाला सेपरेट सेपरेट डिवाइड करून टाका. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये cos ऑफ 3x बाय 4
प्लस 3 cos x बाय 4 ब्रॅकेट क्लोज इंटू dx. तर काय करायचं, 1/4 ला बाहेर घ्यायचं, इंटिग्रेशन ऑफ cos ऑफ 3x इंटू dx प्लस 1/, हे 3/4 ला बाहेर घेऊन टाका, इंटिग्रेशन ऑफ cos x इंटू dx. फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे मुलांना. काय cos 3x इंटिग्रेशन माइनस साइन 3x बाय डेरिवेटिव्ह ऑफ cos x इंटिग्रेशन sin x, मग cos ऑफ 3x sin 3x डिवाइडेड बाय डेरिवेटिव्ह ऑफ 3x 3 3/4 cos x इंटिग्रेशन sin x प्लस 3. I इज इक्वल्स टू 1/4 ला बाहेर काढा. नसल वाटत तुम्हाला तर काही अडचण नाही, नाही काढलं तरी डायरेक्ट पहिल्यावर दिले तरी चालते. sin 3x बाय 3 प्लस 3 sin x प्लस 3. ओके गाईज, चला घ्या स्क्रीनशॉट घ्यायचा. नेक्स्ट पाहूयात. तो गाईज चला एक लास्टचा क्वेश्चन घेऊयात आपण आजचा. तो गाइस नेक्स्ट क्वेश्चन है, इवैल्यूएट इंटिग्रेशन ऑफ ओनली cos स्क्वेअर x इंटू dx. तुमच्या बुक्स मध्ये क्वेश्चन नंबर तिसऱ्यातलाच आहे तो क्वेश्चन. ठीक है, सो cos स्क्वेअर x है, cos स्क्वेअर x डायरेक्टली इंटिग्रेशन निघणार आहे, ऑफकोर्सली नाही निघणार आहे. लेट I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x इंटू dx. मग cos स्क्वेअर x आलं तर काय करणार तुम्ही, बाय फॉर्म्युला. असं लिहायची गरज नाहीये तुम्हाला, हे डॅश डॅश करून लिहिले तरी चालतंय तुम्ही, पण तुम्हाला समजावं म्हणून मी असं पूर्ण एक्सप्लेनेशन देतोय. cos स्क्वेअर x चा फॉर्म्युला तर आपल्याकडे 1 मायनस 1 प्लस cos 2 थीटा, 1 प्लस cos 2 थीटा चा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर थीटा. ठीक है, 1 मायनस cos 2 थीटा 2 sin स्क्वेअर थीटा येते, आणि 1 प्लस cos 2 थीटा 1 प्लस cos 2 थीटाचा 2 cos स्क्वेअर थीटा. तर हे दोन गुणाकारातले इकडे भागाकारामध्ये घ्या. 1 प्लस cos 2 थीटा डिवाइडेड बाय 2 इज इक्वल्स टू cos स्क्वेअर थीटा. झालं, cos स्क्वेअर थीटाला असं लिहिता येते, तर cos स्क्वेअर x ला हेच लिहायचं 1 प्लस cos 2x बाय 2 इंटू dx. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1/2 प्लस cos ऑफ 2x बाय 2 ब्रॅकेट क्लोज इंटू dx. सो देअरफॉर I इज इक्वल्स टू 1/2 ला बाहेर काढायचं, इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx प्लस इथं पण 1/2 ला बाहेर काढायचं, इंटिग्रेशन ऑफ cos 2x इंटू dx. So 1/2 1 चा इंटिग्रेशन x प्लस 1/2 cos 2x चा इंटिग्रेशन sin 2x बाय 2x 2 प्लस c. I इज इक्वल्स टू 1/2 इन ब्रॅकेटच्या आतमध्ये x प्लस
sin 2x by 2 ब्रॅकेट क्लोज प्लस दॅट्स ऑल गाइस. ठीक आहे. म्हणजे मी डायरेक्ट सॉल्व करतोय, मला माहिती आहे, मी असं कन्सिडर करतोय की तुम्हाला हे सर्व फॉर्म्युलेज पाठ आहेत, समजायले. ठीक आहे, त्या पद्धतीने सॉल्व करतो. थँक्यू गाईज, हॅव अ गुड डे, बाय बाय टू ऑल.